नमस्कार. आजची माहिती रोगप्रतिकारक क्षमता, आपली इम्युनिटी पॉवर कशी काम करते, आपलं शरीर मायक्रो लेवलला जाऊन कसे कार्य करते याबद्दल घेऊ. ही माहिती डॉक्टर लाजपतराय मेहरा, फाउंडर ऑफ न्यूरोथेरपी यांनी अभ्यास करून मेडिकल फिजिओलॉजी बुक गायटन अँड होल 11th एडिशन याचा अभ्यास करून व नंतर त्यावर शोध करून व संशोधन करून काही माहिती अतिमहत्त्वाची माहिती ही दिली आहे त्यांच्या बुकमध्ये. ही माहिती मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी संजय सालकर 2012 पासून न्यूरोथेरपी प्रॅक्टिस करतोय. तसेच 2 वर्षापासून नॅचरोपॅथी आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपीची प्रॅक्टिस करतोय. तसेच आम्ही मोफत सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यावर मोफत श्वास ई क्लिनिकद्वारे न्यूट्रिशन थेरपीद्वारे फक्त न्यूट्रिशन डाईट देऊन उपचार केला जातो. आमचे श्वास क्लिनिक गंजाड येथे आहे आणि दुसरं श्वास क्लिनिक हे डहाणू येथे आहे. ह्या माहितीबद्दल रोगप्रतिकारक क्षमता कशी कार्य करते, आपली इम्युनिटी पॉवर कशी कार्य करते ह्याबद्दल जी माहिती देणार आहे ती माहितीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा काही ह्यापुढे तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल किंवा ही जी मी माहिती दिली आहे ह्यामध्ये काही चुकीचे आहे का हे तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट करा. कमेंट ते शेअर करा. नंतर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण जाणून घेऊया पुढे माहिती. नमस्ते, नमस्कार. शरीर की रक्षात्मक फौज, इन्फेक्शन से शरीर की रक्षा. शरीरामध्ये जी रक्षात्मक फौज आहे ती कशी काम करते आणि जे इन्फेक्शन होतं त्यावर शरीर स्वतःची कशी रक्षा करतो ह्याबद्दल आपण थोड़ी सी माहिती घेऊया. हमारे शरीर पर मुख्यतः 4 प्रकार के कीटाणुओं से आक्रमण होता है. बैक्टीरिया, वायरस, फंगस तथा पैरासाइट्स. इनका प्रभाव चमड़ी, मुंह, श्वास नलिका, आंतड़ियों, आँखों के परत के मेम्ब्रेन, पेशाब नलिकाओं इत्यादि पर पड़ता है, जिनसे बहुत सी बीमारियां आ जाती है. अगर शरीर में इन कीटाणुओं को समाप्त करने की क्षमता न हो तब यह भयानक रूप धारण कर मनुष्य को समाप्त कर सकती है, जैसे कि टाइफॉइड, बुखार, निमोनिया, स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन इत्यादि. आपल्या शरीरात 4 प्रकारचे कीटाणू हे आक्रमण करतात. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस आणि पॅरासाइट्स. आणि यांचा प्रभाव आपल्या चामडीवर, स्किनवर, तोंडांवर, श्वासनलिकावर, पोटातल्या आतड्यांवर, डोळ्यांच्या वरची जी परत आहे, मेम्ब्रेन आहे त्याच्यावर, आपल्या मूत्रनलिकेवर फरक पडतो. ह्यामुळे भरपूर सारे आजार होतात. आणि हे सर्व झाल्यावर जर आपल्या शरीराकडे तेवढी ताकद नसेल तर आपल्याला खूप मोठा आजार होतो किंवा खूप मनुष्याला त्रास होतो, जसे की टायफॉइडचा आजार, निमोनिया किंवा स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन अशा प्रकारचे मोठमोठे आजार निर्माण होतात. इन कीटाणुओं से मुकाबला करने के लिए हमारे रक्त में सफ़ेद रक्त कोशिका या WBCs होते हैं, जिन्हें ल्यूकोसाइट्स कहते हैं, एवं कुछ अन्य टिश्यूज़ के सेल होते हैं जो ल्यूकोसाइट्स बनाते हैं. ये सब सेल्स इकट्ठी होकर बाहरी कीटाणुओं को या तो उन्हें निगल कर ख़त्म कर देती है, जिसे फेगोसाइटोसिस कहते हैं, या उनके लिए उपयुक्त एंटीबॉडी बनाकर उन्हें समाप्त कर देती है. इनके बारे में आगे देखेंगे. आणि हे जे सर्व कीटाणू येतात त्यांच्याशी फायटिंग करण्यासाठी आपल्या शरीरात सफेद रक्त पेशी असतात, त्यांना WBCs सांगितले जातात. त्यांना दुसरं नाव आहे ल्युकोसाइट्स. ह्यांचं काम काय आहे, ते हे जे सर्व WBC एकत्र येतात आणि जे बाहेरचे कीटाणू असतात त्यांना एक तर त्यांना वितळून टाकतात किंवा त्यांना मारून टाकतात.
आणि ह्या पद्धतीने जे अँटीबॉडी असतात ते बनतात आणि त्यांना समाप्त करून टाकतात। याबद्दल पुढे फुल इन्फॉर्मेशन पूर्ण ज्ञान घेऊया। ये सफ़ेद कोशिकाएं कुछ बोन मैरो यानी हड्डी के मज्जे में बनती है, जैसे कि मोनोसाइट्स और ग्रैनुलोसाइट्स। कुछ अन्य रक्षक सेल भी होते हैं जिन्हें लिम्फोसाइट्स और प्लाज्मा सेल्स कहा जाता है। ये लिम्फ नोड्स के अलावा अन्य लिम्फ टिश्यूज़ में भी बनते हैं। बनने के बाद ये रक्त के प्रवाह में घूमते रहते हैं और जहाँ जहाँ इनकी आवश्यकता होती है वहाँ वहाँ ज़रूरत के अनुसार ये अपना कार्य करते हैं। ग्रैनुलोसाइट्स और मोनोसाइट्स बाहरी कीटाणु को ढूंढकर निकालने के लिए तथा उन्हें खत्म करने के लिए खास प्रकार की क्षमता रखते हैं। हे सफेद पेशी WBC आपल्या जे बोन आहे, बोन मॅरो म्हणजे हड्डीच्या आतमध्ये जे मज्जा आहे त्याच्यामध्ये बनतात। तसेच हे जे लिम्फ नोड्स आहेत त्याच्यामध्ये लिम्फ टिश्यूमध्ये सुद्धा बनतात आणि हे जेव्हा पूर्णपणे बनतात तेव्हा ते रक्तामध्ये फिरत राहतात आणि जिथे त्यांना वाटलं जिथे बॅक्टेरिया व्हायरस आहे किंवा जिथे इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी ते जातात आणि तिथल्या बॅक्टेरिया व्हायरस कीटाणूंना शोधतात आणि त्यांना मारून टाकतात आणि हेच करण्यासाठी ते बनलेले असतात। ह्यांच्यासाठी त्यांच्याकडे खूप ताकद असते। WBC यानी सफ़ेद रक्त के सेल 6 विभिन्न प्रकार के होते हैं। न्यूट्रोफिल्स, इसोनोफिल, बेसोफिल, मोनोसाइट एंड लिम्फोसाइट एंड कुछ प्लाज्मा सेल्स। न्यूट्रोफिल्स, इसोनोफिल्स और बेसोफिल्स को इकट्ठा करके ग्रैनुलोसाइट्स कहते हैं। हे जे न्यूट्रोफिल, इसोनोफिल आणि बेसोफिल आहे त्या सर्वांना एकत्र करून त्यांना काय सांगतात, ग्रैनुलोसाइट्स सुद्धा सांगतात। हे जे इन 6 प्रकार के सेल के अलावा रक्त में एक और 7वां प्रकार के सेल है, वे है प्लेटलेट्स। प्लेटलेट्स बोन मैरो में बनाया गया मेगाकायरोसाइट नामक सेल्स के टुकड़ों फ्रैगमेंट्स से बनते हैं। इनका मुख्य कार्य है रक्त को जमाने या क्लॉट बनाने में मदद करना, यानी ये रक्त जमने के लिए आवश्यक है। कुछ बीमारियों के कारण या कुछ एंटीबायोटिक गोलियों के कारण प्लेटलेट्स की कमी हो जाती है तो रक्त जमेगा नहीं। ऐसे व्यक्ति को अगर मार या चोट लग जाए तो उस घाव से खून का बहना बंद नहीं होगा, या औरत हो तो मेंसेंस कई दिनों तक रुकेगा नहीं, जो जानलेवा भी हो सकता है। हे जे 6 प्रकारचे सेल्स आहेत त्याच्यापेक्षा अजून एक 7वा सेल आहे ज्याचं नाव आहे प्लेटलेट्स। हे मेगाकायरोसाइट नावाच्या सेलच्या तुकड्यापासून म्हणजे फ्रॅगमेंटपासून बनलेलं असतं। ह्याचं प्लेटलेट्सचं मुख्य कार्य काय आहे, रक्त जे आहे त्याला क्लॉट करणे म्हणजे जमा करणे, रक्ताला जमा करणे, आणि हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे। पण काही जर आजार झाला असेल, त्यांना आजार झाला असेल त्याच्यामध्ये प्लेटलेट्सची कमतरता आली किंवा जे अँटीबायोटिक गोळ्या खातात त्याच्यामध्ये प्लेटलेट्सची कमतरता होते, अशा वेळेस जे रक्त असतं ते क्लॉट होत नाही म्हणजे जमत नाही। जर अशा पेशंटला जर प्लेटलेट्स कमी झाले आणि अशा पेशंटला एखाद्या ठिकाणी मार लागला तर ते रक्त वाहतच राहतं, थांबत नाही। आणि जर तीच लेडीज असेल आणि तिला पिरियड आले अशा वेळेस तर ते पिरियड थांबत नाही आणि ह्याच्याने जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते। प्लेटलेट्स की मात्रा प्रति माइक्रोलीटर रक्त में 3 लाख के आसपास होती है। इनकी आयु 10 दिन है, जिसके हिसाब से 30,000 सेल्स रोज़ मरती है और 30,000 का रोज़ जन्म होता है। हे जे प्लेटलेट्स आहे त्याची प्रति मायक्रोलीटर 3 लाख पर्यंत असतात आणि ह्यांचं आयुष्य हे फक्त 10 दिवसापुरती असतं। 30,000 सेल म्हणजे प्लेटलेट्स रोज़ मरतात आणि 30,000 सेल रोज़ नवीन जन्म होतो। ध्यान रहे, ग्रैनुलोसाइट्स और मोनोसाइट्स बोन मैरो यानी रक्त मज्जा में ही बनते हैं। लिम्फोसाइट्स तथा प्लाज्मा सेल्स का जन्म बोन मैरो के अलावा लिम्फ ग्लैंड्स, स्प्लीन, थाइमस ग्लैंड, टॉन्सिल्स, आंतड़ियों के दीवार के नीचे के पेयर्स पैचेस नामक भाग में होता है।
रक्त में जितनी WBCs घूमती है उनसे 3 गुना अधिक मात्रा में बोन मैरो में स्टोर रहती है। बोन मैरो में इनका करीब 6 दिन का भंडार रहता है। आवश्यकता पड़ने पर यह अधिक मात्रा में बनाई जाती है, पर ध्यान रहे कि उनके ठीक तरह से बनने के लिए भोजन का पाचन और अवशोषण ठीक प्रकार से होनी चाहिए एवं ये जिन भागों में बनती है वहाँ रक्त संचार ठीक रूप से होना चाहिए। और यही काम न्यूरोथेरेपी ट्रीटमेंट में यह अलग अलग पॉइंट दबा के पाचन संस्था ठीक किए जाती है, जिससे उसका बॉडी का जो एब्जॉर्प्शन है वो ठीक होता है। लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे, जे ग्रॅन्युलोसाइट्स आणि मोनोसाइट आहेत हे बोन मॅरो किंवा रक्तमज्जामध्ये बनतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे लिम्फ ग्लँड्समध्ये बनतात। स्प्लीन, थायमस ग्लँड, टॉन्सिल्स, आतडीचे जे वरची भिंत असते त्याला नीचे के पेयर्स पॅचेस असतात त्याच्यामध्ये सुद्धा बनतात। रक्तामध्ये जेवढे WBCs फिरत राहतात त्याच्यापेक्षा 3 गुणा पटीने जास्त ते बोन मॅरोमध्ये ऑलरेडी स्टोर असतात। म्हणजे जे WBC जेवढे रक्तामध्ये फिरतात त्याच्या 3 पटीने जास्त हे बोन मॅरोमध्ये ऑलरेडी सेव्ह असतात आणि ते बोन मॅरोमध्ये 6 दिवसापर्यंत स्टोर राहण्याची त्यांची कॅपॅसिटी असतात। जेवढी गरज पडेल शरीराला तेवढे ते देण्याचा प्रयत्न करत असतात। आणि हे सर्व होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे जे पचन संस्था आहे त्याच्यामधून जे अवशोषण आहे ॲब्झॉर्प्शन हे चांगले असणे खूपच गरजेचं आहे। म्हणजे पचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टम जर चांगली असेल तरच त्याची हे सर्व इम्युनिटी पॉवर ही चांगली असू शकते। आणि न्यूरोथेरपीमध्ये आपण हेच काम करतो। न्यूरोथेरपी पॉईंटमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टमला मजबूत, स्वस्थ आणि निरोगी करतो, त्याच्यामुळे आपोआप शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही वाढत राहते।